स्टुडंट्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना किंवा कॉलेजची निवड करत असताना ऑप्शन फॉर्म भरत असताना प्रेफरन्सेस सिलेक्ट करत असताना तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, प्रायव्हेट कॉलेज, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, एडेड, अनएडेड, गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट अनएडेड असे खूप सारे वर्ड आपल्या समोर येतात. आपण ऐकत असतो. कुणीतरी म्हणत असतं की गव्हर्नमेंटला ऍडमिशन घ्या, ऑटोनॉमसला घ्या, नॉन ऑटोनॉमसला घ्या, असं काहीतरी. नेमकं यामध्ये फरक काय आहे? इथे जे दिलेत ना बघा, गव्हर्नमेंट कॉलेजेस, ऑटोनॉमस अँड नॉन ऑटोनॉमस, एडेड अँड अनएडेड, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, या फ्लो मध्ये आपण वन बाय वन सर्व डिफरन्स बघणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एक्झॅक्टली यामधला डिफरन्स कळेल. ऍडमिशन कुठे घ्यायला पाहिजे किंवा काय, कुठे घेतल्याने काय होतं, अशा सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. एज्युकेशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. सुरू करूयात गव्हर्नमेंट कॉलेज पासून. आता हे बघा, गव्हर्नमेंट कॉलेज जे काही असतात, तुम्ही किंवा ते वर्ड यूज करता, ऐकता, तर ओन फंडेड अँड मॅनेज बाय द गव्हर्नमेंट. फंडिंग जे काही केलं जातं ते गव्हर्नमेंट थ्रू केलं जातं. म्हणजेच काय की आपण एक असं सांगू शकतो की तिथले इन्स्ट्रुमेंट जर परचेस करायचे कॉलेजचे, गव्हर्नमेंट फंडिंग करेल. मोठमोठ्या लॅब मशिनरीज विकत घ्यायच्यात, गव्हर्नमेंट फंडिंग करेल. सॅलरी असतील स्टाफचे प्रोव्हाइड करायचे, गव्हर्नमेंट फंडिंग करेल. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जनरली फी स्ट्रक्चर जे असतं ते लोवेस्ट असतं, कमीत कमी असतं. सिलेबस, एक्झाम आणि ऍडमिशन त्यांच्या गव्हर्नमेंटच्या वैयक्तिक पॉलिसीज असतात. त्यानुसार गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसारच त्या सर्व सिलेबस डिझाईन करणं, एक्झाम शेड्यूल करणं हे त्यानुसार होत असतं. गव्हर्नमेंट कॉलेज आर हायली सबसिडाइज. म्हणजे मी जसं सांगितलं की तिथं लॅब एखादी घ्यायची त्यांना ते प्रोव्हाइड केलं जातं. मेरिट बेस्ड एक प्रेस्टिजियस असतं आणि मेरिट त्याचं खूप जास्त हाय जातं. तुम्ही कुठलंही गव्हर्नमेंट घ्या, फॉर एक्झाम्पल सीओईपी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, किंवा वीर माता जिजाऊ व्हीजेटीआय, सरदार पटेल, वालचंद सांगली, हे सगळे जे कॉलेज आहेत ना गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. आणि त्यांचे मेरिट जर बघितलं ना, हाय मेरिट ते कॉलेजेस असतात बघा. प्रेस्टिजियस, त्यांचं एक प्रेस्टिज वेगळंच असतं. तिथं नंबर लागलाय आपला म्हणजे मग एक थोडीशी स्टुडंट त्याला प्रायोरिटी खूप जास्त देतात. हायली कॉम्पिटेटिव्ह, तिथं कॉम्पिटिशन खूप जास्त असतं. म्हणजे इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सीओईपीचं मेरिट बऱ्याचशा ब्रँचेसला 99.89 वगैरे, त्याच्या म्हणजे 99च्याच पुढे जातं बऱ्याचशा ब्रँचेससाठी. मग ते हायली कॉम्पिटेटिव्ह अशा टाईपचं हे गव्हर्नमेंट कॉलेजचं स्ट्रक्चर असतं. आता ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस हे पण खूप जास्त चर्चेले जाणारे वर्ड आहेत. ऑटोनॉमस कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, काही गव्हर्नमेंट कॉलेज ऑटोनॉमस पण आहेत. आता बघा दोन्ही मधला नेमका फरक काय. ऑटोनॉमस कॉलेजेस हॅव द अकॅडमिक फ्रीडम टू डिझाईन देअर ओन करिक्युलम, कंडक्ट एक्झाम अँड इव्हॅल्युएट रिझल्ट. म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज जे असतात स्वायत्त, तर त्यांना ऑथॉरिटी असते की तुम्ही तुमचा करिक्युलम, जो सिलेबस आहे, स्वतः डिझाईन करा. नवीन एखादा कोर्स आलाय मार्केटमध्ये किंवा नवीन आपण म्हणूया की सब्जेक्ट आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्या रिलेटेड कोर्सेस, त्या रिलेटेड सिलेबस ऑटोनॉमस कॉलेज डिझाईन करू शकतात. इव्हन दरवर्षी सुद्धा ते त्यांचा सिलेबस चेंज करायचा करू शकतात. त्यांना जर असं वाटलं की एक्झाम आपल्याला कंडक्ट कधी करायचं, म्हणजे युनिव्हर्सिटीचे जे रूल्स असतात ते फॉलो न करता किंवा त्यांच्या डेटला एक्झॅक्टली मॅच न करता त्यांचा सिलेबस ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते त्यांची एक्झाम घेऊ शकतात. म्हणजे चला जो पोर्शन कम्प्लीट झालाय, चला 95% पोर्शन कम्प्लीट झालाय ना, तर मग त्यावर देखील ते एक्झाम कंडक्ट करू शकतात. पेपर, क्वेश्चन पेपर सेट त्यानुसार करू शकतात. त्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी घ्यायच्यात हे युनिव्हर्सिटी नाही ठरवणार, हे स्वतः कॉलेज डिसिजन घेईल, ऑटोनॉमस कॉलेज, आणि त्यानुसार ते घेऊ शकतात. त्यांचे रिझल्ट कधी डिक्लेअर करायचे ह्या डेट्स, फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी आहे, त्यांचा रिझल्ट कधी डिक्लेअर होतो, सेकंड इयरचा, थर्ड इयरचा फिक्स डेट असते. त्याच दिवशी ऑल ओव्हर युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे काही कॉलेजेस असतील, 50, 100, 150, 200 जे काही कॉलेज असतील, त्या सगळ्यांचे रिझल्ट एकाच वेळेस डिस्प्ले होतात. एक्झाम एकाच वेळेस होते युनिव्हर्सिटी अंडर. पण ऑटोनॉमस तसं नाही. ठीक आहे, ऑटोनॉमसचे राईट्स त्यांच्याकडे रिझर्व आहेत. आता नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस जे आहेत ते स्ट्रिक्टली बाउंडेड टू द सिलेबस अँड द एक्झामिनेशन शेड्यूल सेट बाय द affiliated पॅरेंट युनिव्हर्सिटी. त्यांची जी पॅरेंट युनिव्हर्सिटी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक हे 3 डिस्ट्रिक्ट येतात पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर.
पुणे युनिव्हर्सिटी जे डिझाईन करील सिलेबस करिक्युलम त्यानुसारच हे जे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर एफिलिएटेड कॉलेजेस जे असतात, प्रायव्हेट कॉलेजेस, नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस, त्यांना त्यानुसारच एक्झाम कंडक्ट करावी लागते. पुणे युनिव्हर्सिटी जो सिलेबस ठरवेल त्यानुसारच तो सिलेबस घ्यावा लागतो. मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे काही जिल्हे येतात, जेवढे काही कॉलेजेस येतात, मुंबई युनिव्हर्सिटी जो सिलेबस ठरवेल त्यानुसारच त्यांना तो घेणं कंपल्सरी असतंच. रूल्स रेग्युलेशन्स जे पॅरेंट युनिव्हर्सिटी, जी कुठली युनिव्हर्सिटी असेल, पॅरेंट युनिव्हर्सिटी जे रूल्स रेग्युलेशन्स देईल त्या रूल्स रेग्युलेशन नुसारच कम्प्लीट अकॅडमिक इयर त्यांना रन करावं लागतं. म्हणजे स्वतःचे डिसिजन एक्झाम रिलेटेड किंवा सिलेबस त्यांना असं वाटलं ना की नवीन सिलेबस डिझाईन करायचं तर नॉन ऑटोनॉमस कॉलेज डिझाईन करू शकत नाही. जे पुणे युनिव्हर्सिटी ठरवेल त्यानुसारच ते येतील. आणि सगळ्यात महत्वाचं, पॅरेंट युनिव्हर्सिटी फॉर एक्झाम्पल मुंबई युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे, रिझल्टवर स्टुडंटचा जो काही रिझल्ट लागतो त्या रिझल्टवर पुणे युनिव्हर्सिटीचं नाव असेल. पुणे युनिव्हर्सिटी मार्फतच ते रिझल्ट डिक्लेअरही केले जातील आणि प्रिंट करून विद्यार्थ्यांना ते पुणे युनिव्हर्सिटीच्याच अंडर दिले जातील, नॉन ऑटोनॉमस कॉलेज असेल तरी सुद्धा. ठीक आहे, तर असा एक डिफरन्स यामध्ये आहे. आता अजून हा एडेड अँड अनएडेड कॉलेज मराठीत सांगायचं झालं किंवा त्याचं आपण म्हणूयात की एक्झॅक्ट मिनिंग सांगायचं झाला तर एडेड म्हणजे अनुदानित कॉलेजेस, अनएडेड म्हणजे विना अनुदानित कॉलेजेस. थोडंसं डिटेल बघूयात. एडेड कॉलेज रिसिव्ह गव्हर्नमेंट फंडिंग कव्हरिंग फॅकल्टी सॅलरीज अँड मेंटेनन्स अँड लोअर ट्युशन फी. जे एडेड अनुदानित कॉलेजेस असतात ना, त्यांच्या जो काही इन्स्ट्रुमेंट मेंटेनन्स असेल किंवा अदर मेंटेनन्स असेल, त्यांच्या सॅलरी असतील फॅकल्टीजचे, स्टाफ मेंबर्सचे, ते सगळं एडेड कॉलेजला, अनुदानित कॉलेजला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड फंडिंग करतं थोडक्यात. त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळेस त्यांची ट्युशन फी जी असते ती कमी असते जनरली, कारण सॅलरी जर गव्हर्नमेंट देते मग ट्युशन फी जास्त मुलांकडून ते घेत नाही. एडेड कॉलेजेस, अनुदानित, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आपण असं बऱ्याच वेळेस वर्ड ऐकतो. ठीक आहे, VJTI वगैरे हे सर्व गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत, ऑटोनॉमस कॉलेज किंवा एडेड कॉलेज आहेत. अनएडेड कॉलेज काय असतात की ते सेल्फ फायनान्स असतात. त्यांनी त्यांचा फायनान्स, त्यांची जी संस्था असेल किंवा त्यांचं कॉलेज जे असेल, इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज, स्वतः त्यांनी सेल्फ फायनान्स करायचा, स्वतः म्हणजे पैसा लावायचा, जागा घेण्यापासून, सॅलरीज करण्यापासून, स्टाफच्या इन्स्ट्रुमेंट नवीन विकत घेण्यापासून, अशा सगळ्या गोष्टी अनएडेड विना अनुदानित कॉलेजमध्ये येतात. अँड दे रिले ऑन ट्युशन अँड प्रायव्हेट फंड्स, हायर फीज. त्यामुळे काय होतं की मुलांच्या फीजवर ते कॉलेजेस डिपेंड असतात. अनएडेड कॉलेजेस मुलांच्या ज्या काही फी येतात त्यानुसार ते सर्व जनरली खर्च करतात. त्यांना बाकीचं त्यांच्या संस्थेकडून वगैरे फंडिंग होत असतं, त्यानुसार ते खर्च करतात. त्यामुळे काय असतं की जनरली फीज जी असते अनएडेड कॉलेजची किंवा काही नॉन ऑटोनॉमस कॉलेजची, अनएडेड कॉलेजची फी जी असते ती जनरली हाय असते, जास्त असते. मॉडर्न फॅसिलिटी ते प्रोव्हाइड करू शकतात कारण फंडिंग ते स्वतः रेज करतात, जनरेट करतात. फॅसिलिटीज ते तुम्हाला बेस्ट देऊ शकतात, पण सेल्फ फायनान्स ते युनिट असतं. ओके, तर असा डिफरन्स आहे एडेड आणि अनएडेड कॉलेजमध्ये. अनएडेड कॉलेज हे जनरली एक पॅरेंट युनिव्हर्सिटीच्या अंडर काम करतात. ज्या काही महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत त्या पुणे युनिव्हर्सिटी वगैरे, ज्या गव्हर्नमेंट अफिलिएटेड युनिव्हर्सिटी आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी वगैरे, त्यांच्या अंडर जनरली अनएडेड कॉलेज हे काम करतात. आता यातच आपण बघितलं ना तर गव्हर्नमेंट एडेड असं पण असतं, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस असं पण काही कॉलेजेस आहेत, अनएडेड ऑटोनॉमस असे पण काही कॉलेजेस आहेत. ऑटोनॉमस आहेत पण अनएडेड, विना सरकार त्यांना अनुदान करत नाही, पण ते ऑटोनॉमस स्वतः करू शकतात. सध्या तरी रूल आहे की नॅकचा A++ ग्रेड मिळाला तर मग ते ऑटोनॉमस करू शकतात, जरी अनएडेड असतील तरी. असे बरेचसे कॉलेज आहेत आणि एवढं तर बऱ्याच जणांनी केलंय. भविष्यात कदाचित तो नॅकचा MBAचा तो रूल चेंज होऊ शकतो ऑटोनॉमी घेण्यासाठी. सध्या तरी तो आहे, पण अनएडेड कॉलेज सुद्धा ऑटोनॉमस असू शकतात, त्यांना स्वायत्तता मिळू शकते. ठीक आहे, अनएडेड काही लिंग्विस्टिक मायनॉरिटी असतात, काही रिलिजियस मायनॉरिटी असतात. ठीक आहे, ते अनएडेड कॉलेज असू शकतात. असे बरेचसे वर्ड आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना ऐकायला मिळू शकतात. आता बघा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज काही असतात. आपण ऑटोनॉमस बघितलं, नॉन ऑटोनॉमस पाहिलं, एडेड पाहिलं, अनएडेड पाहिलं, गव्हर्नमेंटच्या अंडरचे कॉलेजेस बघितले. आता सेपरेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण असतात की फुल्ली डिपेंडंट सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी. फुल्ली
फुल्ली इंडिपेंडंट, ते कुणावरही डिपेंडंट नसतात, ना गव्हर्नमेंटवर किंवा गव्हर्नमेंटच्या फंडिंगवर किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही गव्हर्नमेंट कडून येणाऱ्या फंडिंगवर ते डिपेंडंट नसतात. त्यांची फी स्ट्रक्चर जे असतात कम्प्लीट फुल्ली ऑटोनॉमी त्यांची, म्हणजे दे हॅव कम्प्लीट ऑटोनॉमी ओव्हर ऍडमिनिस्ट्रेशन, फी स्ट्रक्चर, सिलेबस, कॅन इश्यू देअर ओन डिग्री. त्यांचा सिलेबस काय डिझाईन करायचा ते ठरवतील. त्यांचं फी स्ट्रक्चर जनरली खूप जास्त असतं, हाय असतं ॲज कम्पेअर टू अदर कॉलेजेस, एडेड अनएडेड बाकीचे जे कॉलेज असतात त्या सगळ्यांपेक्षा कदाचित प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची फी ही कम्पॅरेटिव्हली जास्त असू शकते. मग तुम्हाला इथं कुठल्याही टाईपच्या स्कॉलरशिप मिळतील नाही मिळतील त्याची बिलकुल गॅरंटी नाही. गव्हर्नमेंट जे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं कॅटेगरी वाईज, तर त्याची प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळतील याची गॅरंटी नाही. त्यांची डिग्री सर्टिफिकेट स्वतः ते इश्यू करू शकतात, दुसऱ्या कुठल्या पॅरेंट युनिव्हर्सिटीकडून घेण्याची गरज नाही. हायर फीस बस ऑफरिंग मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री अलाइन करिक्युलम. आता हा एक प्लस पॉइंट असा आहे की त्यांची फीस तर एक जास्त असू शकते, पण ते जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतील ते ऍडव्हान्स्ड असतील, मशिनरी जे असतील ते कदाचित ऍडव्हान्स असतील, मॉडर्न एन्व्हायरमेंट तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील. इंडस्ट्री अलाइन करिक्युलम म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जर काही नवीन टेक्नॉलॉजीज आल्या, नवीन काही गोष्टी आल्या, मॉडर्न काही टेक्निक्स आल्या, तर त्याच्याशी रिलेटेड ते सिलेबस डिझाईन करू शकतात. किंवा प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे आपण म्हणतो की आज इंडस्ट्रीमध्ये जे काही चालू आहे, उद्या इंडस्ट्रीला ज्याची गरज आहे, अशा सगळ्या गोष्टींचा सिलेबसमध्ये इन्क्लुजन ते करू शकतात. दे टिपिकली फीचर मॅनेज कोटा फॉर द डायरेक्ट ऍडमिशन. आता त्यांचं फी स्ट्रक्चर मी सांगितलं की हायर असेल, आणि त्यांचे मॅनेजमेंट कोटा जे आहे ते डायरेक्ट ऍडमिशन जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स ते फॉलो करून, म्हणजे कॅप राऊंड थ्रू येणं, कसं ऑटोनॉमस एडेड कॉलेजला किंवा जे कॅप राऊंडच्या अंडर आहे त्यांना आवश्यक असतं, तर यांना तसं नाही, कॅप राऊंड केलीच पाहिजे असं काही नाही, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस फॉलो केली पाहिजे असं काही नाही. त्यांच्या लेवलला डायरेक्टली ऍडमिशन्स ते एक तुमचा सीईटी वगैरे जे काही स्कोर असेल, मार्क्स असतील त्यानुसार ते देऊ शकतात. तर जनरली असा डिफरन्स आहे. मायनर व्हेरिएशन यामध्ये होत राहतील इन फ्युचर, ऑटोनॉमी घेताना काय, नॉन ऑटोनॉमस काही युनिव्हर्सिटीचे रूल्स कदाचित इन फ्युचर गव्हर्नमेंट जसं सांगेल तसे त्यांना ते करावं लागतील. सध्या तर असे रूल आहेत, यामध्ये जसे व्हॅरिएशन होतील तसंच मी या माझ्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत राहील. अक्षयच व्ह्यू पॉईंट बरोबर तुम्ही कनेक्टेड राहा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. पॅरेंट्स जर बघत असतील तर तुम्ही तुमच्या मुलांना जे जस्ट 12वी झालेत किंवा ग्रॅज्युएशन करू इच्छितात त्यांना हा व्हिडिओ निश्चित दाखवा. जे मुलं म्हणजे स्टुडंट्स आहेत सध्या, त्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.